नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला मोटिवेट करायला हा व्हिडिओ नाही बनवत आहे, तर हा व्हिडिओ बनवते तुम्हाला एक सॅड रियालिटी किंवा फॅक्ट सांगायला. आता माझं एज आहे 35 इयर्स. म्हणजे मी ऑलमोस्ट माझी अर्धी लाईफ जगली आणि माझे सगळे मित्र जे कॉलेजमध्ये होते ते माझ्याच एजचे. प्रत्येकाचं लाईफ वेगळं आहे, प्रत्येकाचं स्ट्रगल वेगळं आहे, प्रत्येकाची सध्याची परिस्थिती वेगळी आहे. पण एक गोष्ट रिअलाईज झाली की प्रत्येकजण काही ना काही गोष्टींमध्ये मागे आहे. म्हणजे जो माझ्यासारखा पूर्ण सेटल आहे, घर आहे, गाडी आहे, संसार आहे, मुलगा आहे, तर मी माझ्या पॅशनसाठी धडपडतोय. जो फक्त पॅशन फॉलो करतोय त्याचं लग्न ठरत नाही आहे, तो सेटल नाही आहे आयुष्यात. जो बिझनेसमध्ये खूप पैसे कमवतोय त्याने माणसं नाही कमवलीत, आणि ज्याने फक्त माणसं कमवलीत त्याच्याकडे आजूबाजूला कोणी येत नाही, कारण त्याच्याकडे पैसा नाही आहे. सो एक गोष्ट रिअलाईज झाली की आयुष्यात तुम्ही काही करा, काही ना काही राहून जाणारच आहे. सो माझी नवीन मुलांना इतकीच विनंती आहे की तुम्ही आत्ता ज्या फेजमध्ये आहात लाईफच्या, तुमचं वय 20, 22, 25 वर्ष असेल, तुम्ही नुसते कॉलेजमध्ये असाल की कॉलेज पासआउट असाल, तर तुम्ही फ्युचरचं खूप बर्डन घेत असाल, तर असं अजिबात करू नका. आयुष्यात तुम्ही कितीही काही केलं, कितीही पैसे कमवलेत, कितीही माणसं कमवली, कितीही पॅशन फॉलो केलीत, कितीही चांगलं वागलात, तरी काही ना काही राहून जाणार आहे. सो वर्तमान जगा आणि आयुष्यात खुश राहायचा प्रयत्न करा. थँक्यू सो मच.